अयोध्येतील राम मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। अयोध्येचे राम मंदिर हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचं देखील प्रतीक आहे। अशा या भव्य दिव्य आणि करोडो भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचं नुकतंच निधन झालंय। प्रभू श्रीरामांची निरपेक्ष सेवा करणारे सत्येंद्र दास यांच्या निधनानं अयोध्येसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। आचार्य सत्येंद्र दास यांनी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता लखनौ येथील संजय गांधी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। 3 फेब्रुवारी रोजी सत्येंद्र दास यांना ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 9 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते, परंतु अखेर त्यांची ही झुंज आज अपयशी ठरली। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आचार्य सत्येंद्र दास यांनी 32 वर्ष प्रभू श्रीरामांची सेवा केली आणि अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यापासून ते राम मंदिराच्या बांधकामापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचे ते साक्षीदार होते। बाबरी मशिदीच्या काळात त्यांनी प्रभू श्रीरामांची तंबूतही पूजा केली। जेव्हा प्रभू श्रीराम भव्य दिव्य राम मंदिरात विराजमान झाले होते, तेव्हा सत्येंद्र दास यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। सत्येंद्र दास यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती। त्यानंतर 1976 मध्ये त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली होती। 1992 मध्ये मात्र भाजपचे खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि तत्कालीन विहिप प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीनं सत्येंद्र दास यांची नियुक्ती अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून करण्यात आली होती। तेव्हापासून ते अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून काम पाहत होते। म्हणजे जवळपास 33 वर्ष त्यांनी राम मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहिले। या दरम्यान त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची पूजा अर्चा करून त्यांची सेवा केली। त्यांनी रामलल्लाच्या मंदिरात राहून त्यांच्या दैनंदिन पूजा अर्चाचे सर्व नियम पाळले। ते भाविकांना रामकथा, रामचरित्र मानस यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे ज्ञान देत असत। या सगळ्यासाठी जेव्हा त्यांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली, म्हणजेच 1992 मध्ये त्यांना केवळ 100 रुपये दर महिन्याला मानधन मिळायचं। 2018 पर्यंत त्यांना केवळ 12,000 रुपये मिळायचे। 2019 मध्ये त्यांचं वेतन 13,000 रुपये करण्यात आलं होतं। मात्र निरपेक्षपणे केलेली प्रभू श्रीरामांची सेवा हीच त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची होती। आचार्य सत्येंद्र दास यांचे सहाय्यक पुजारी प्रेमचंद्र त्रिपाठी म्हणतात की बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडली गेली होती, तेव्हा त्या गोंधळामध्ये आचार्य सत्येंद्र दास यांनी रामलल्ला यांच्यासह इतर मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवल्या होत्या। राम मंदिराचे पुनर्निर्माण होत असताना त्यांच्या या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग होता। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जेव्हा काही नेते त्यावरती प्रश्न उपस्थित करत होते, तेव्हा देव कोणाचा नसून तो सर्वांचा आहे, तसेच देव कोणत्याही एका पक्षाचा नसतो, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला होता। आता त्यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाज माध्यमांवर लिहिताना म्हटलं आहे की आचार्य श्री सत्येंद्र कुमार दासजी महाराज यांचं निधन अत्यंत दुःखद आहे आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले। अशा या रामसेवकाला वृत्तम मराठी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।